हॅलो, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, नमस्कार. कशा आहात? मस्त ना. तर आज मी काय बनवते आहे, तर मी आज घेतलेले आहे बीन्स. खूप छान भाजी होते बीन्सची आणि मी जास्त नाही आणलेले, थोडेसेच आणले होते. त्यानंतर त्याचे ते मी साईडचे डेट्स असतात ते कट करून घेतले, एकसारखा जुळवून घ्यायचे आणि ते डेट्स कट करून घ्यायचे आणि छोटे छोटे एकदम छोटे छोटे कट करून घ्यायचे. याची भाजी म्हणजे तुम्ही कशी करू शकता, सुक्की करू शकता, बीन्स तुम्ही भातामध्ये यूज करू शकता, हिरव्या मिरचीतली भाजी करू शकता, ज्या पद्धतीने करता येईल तशी. अगदी खारी गवार बनवतो तशी तुम्ही बनवू शकता. तर मी आज कशी बनवते ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. एक लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. तर बीन्स मी छान छान असे बारीक कट करून घेतलेले. कट करून घेतल्यानंतर एका डिशमध्ये मी काढून घेतले. मग त्यासाठी काय करायचं आणि मी कशी बनवते आहे, तर मी घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं. त्याच्यामध्ये ओलं खोबरं घेतलं आहे, त्याचे छोटे छोटे तुकडे मी करून घेते आहे. ओलं खोबरं घेतलं, माझ्याकडं ऑल टाईम अवेलेबल असतं म्हणून मी घेते, पण तुम्ही सुकंही घेऊ शकता. 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे, जास्त घ्यायचं नाही, जास्त वाटण आपल्याला रेडी करायचं नाही. हे मिश्रण थोडंसंच झालं पाहिजे. आणि लसूण घेतला मी, छान असं मिक्स घेतलं एकत्र आणि मिक्सरला बारीक करून घेतलं. आणि मी त्यासाठी फ्रेश दारापुढे कढीपत्त्याचं झाड आहे, फ्रेश कढीपत्ता आणला आणि जास्त नाही, पण अर्धा टमॅटो मी ॲड करते. तर अर्धा टमॅटो मी घेतला आणि तो छान असा कटही करून घेतला, कारण की जास्त टमॅटो टाकायचं नाही, बिकॉज आपल्याला मसाला आणि हिरवी मिरची अशी मिक्स एक बीन्सची भाजी करायची आहे. तर मी कशी बनवते शेवटपर्यंत पहा. कढई घेतलेली आहे, कढई गॅस चालू केला, कढई ठेवली, कढईमध्ये टाकल्या 2 पळ्या तेल. तर तेल छान तापून दिल्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे कढीपत्ता. तर कढीपत्ताही छान मी तेलामध्ये तडतडून देणार आहे, बिकॉज त्याचा एक सुगंध हा तेलातच असतो. आपण नंतरनी वरूनही जो ॲड केला तर त्याचा छान असा वास येत नाही. फर्स्ट टाईम कढीपत्ता जेवढा तुम्ही तेलामध्ये तो छान असा परतून द्याल तर त्या कढीपत्त्याचा पूर्ण एक वास जो असतो तो याच्यामध्ये उतरतो आपला तेलामध्ये, आणि तेलामध्ये उतरला की भाजीमध्ये त्याची टेस्ट ही ऑटोमॅटिक लागतेच. तर जो काही टॅमॅटो आपण अर्धा टॅमॅटो कटिंग करून घेतला होता तोही मी छान परतून घेतला. जिरं टाकलं, जिरंही मी छान असं परतून घेतलं. आणि मैत्रिणींनो, मी भाजी कशी बनवते तुम्ही माझ्या व्हिडिओ पाहताय की नाही ते शेवटपर्यंत पहा. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा. तर मी थोडेसे चवीनुसार थोडेसे मसाले टाकले, जास्त नाही टाकले, बिकॉज हिरवी मिरची ॲड केलेलीच आहे. त्यामुळे मी त्याच्यामध्ये फक्त मटन मसाला आणि संडे मसाला, थोडीशी हळदी पावडर असे ॲड केलेले आहे, जास्त मी काहीच टाकलेलं नाही. आणि छान असं मिश्रण एकत्र परतून घेतलं मी. ते जे वाटण आपण वाटलेलं होतं तेही ॲड करून मिश्रण छान परतून घेतलं. त्यानंतर आपण ज्या बीन्स, मीठ घातलं चवीनुसार आणि मिक्स करून, मसाल्यामध्येच मीठ घालायचं, बिकॉज तुमची चव ही पूर्णपणे मसाल्यामध्ये असते. आपण करतो पण जसं बोलायच्या पद्धती अशा करण्याच्या पण पद्धती असतात. स्टेप बाय स्टेप केल्यानंतर एक चव खूप छान लागते. आणि ते बीन्स ज्या कट केल्या होत्या मी छान अशा त्या धुवूनही घेतल्या होत्या आणि मग मी त्यावरून ॲड केल्या. मग ते बीन्सचे तुकडे जे कटिंग केलेले ते छान असे एकजीव मिश्रणात एकत्र हलवून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे. तर ते मिक्स केल्यानंतर त्याचा कलर आणि भाजी किती अप्रतिम दिसते हे तुम्ही पुढे जाऊन पाहू शकता. पण ही भाजी शिजल्यानंतरही भाजीचा कलर आपला असाच राहायला पाहिजे आणि हिरवागार. तर तुम्ही पहा मी काय करते ते. तर प्रत्येक भाजी वाफेवरती होते असं नाही, थोडं तरी पाणी लागतं. आणि हो, मी आजच्या बीन्सच्या भाजीला थोडंसं पाणी ॲड करणार आहे. पण मैत्रिणी बघा, मिश्रण एकदम एकत्र ॲड केल्यानंतर ती भाजी कशी दिसते, छान दिसते ना, असं वाटतं की अशीच खावी. तुम्ही अशा पद्धतीने करता का, नक्की मला सांगा. आणि पहा, परतून झाल्यानंतर तिचा कलर किती छान दिसतोय आणि अगदी अप्रतिम होते ही भाजी. आणि मी त्यामध्ये थोडंसं, जास्त नाही पण एक अर्धा कप, मोजून अर्धा कप पाणी मी ॲड केलेलं आहे. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटून घेतलं होतं त्याच्यात मी अर्धा कप, ते वरतीही दिसणार नाही पाणी, फक्त एक वाफ येण्यासाठी मी ते अर्धा कप पाणी ॲड केले. तसं तुम्ही वाफेवरही एकदम कवळी लुसलुशीत जर बीन्सची भाजी असेल तर बीन्स असतील तर करू शकता. आणि छान असं झाकण ठेवलं, झाकण काढल्यानंतर पहा आपली भाजी किती छान दिसते.
तर भाजी खूप छान झालेली होती आणि खायलाही एकदम अप्रतिम चवदार लागते. तुम्ही मैत्रिणींनो करून पहा. तिचा कलर वगैरे सगळं जसंच्या तसं होते, हिरवीगार होती आणि ज्यावेळेस ती एकदम सुकी होती पहा एकदम मस्त अशी टेस्टी लागते. आणि तीच भाजी तुम्ही डाळ भात वगैरे केला तरी त्याच्यासोबतही टेस्टला एक छान लागते आणि तशी चपातीसोबत खायलासुद्धा छान लागते. ही पहा आपली भाजी रेडी झालेली आहे. कशी वाटली व्हिडिओ एक लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. बाय. धन्यवाद.